अभिव्यक्ती संघटनेच्या वतीनं स्त्री अत्याचार विरोधात निर्भया पंधरवडा पाळण्यात येत आहे. या निमित्ताने पांडवनगर परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. समाजामध्ये महिला खरंच सुरक्षित नसून महिलांच्या सुरक्षेसाठी लोकांची मानसिकता बरोबर समाज व्यवस्थेमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे मत अभिव्यक्ती संघटनेचे अलका जोशी यांनी व्यक्त केले. 3 वर्षांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया अमानुष बलात्कार घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता. सर्व स्तरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिसाद उमटले होते. या घटनेनंतर कडक कायदे करण्यात आले. मात्र आजही अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. समाजामध्ये स्त्री असुरक्षिततेच्या वातावरणातच वावरत असल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती संघटनेच्या वतीनं 16 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान स्त्री हिंसाचार विरोधात निर्भया पंधरवडा पाळण्यात येतोय. स्त्री पुरुष समानताबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी संघटनेच्या वतीनं पांडवनगर परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज समाजात स्त्री पुरुषाबरोबर वाटचाल करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केलंय. मात्र तरीही पुरुष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत. महिलांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी कडक कायदे असले तरी समाजामधील विकृत मनोवृत्ती बदलणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांना लहानपणापासूनच स्त्री पुरुष समानतेचे धडे देणे गरजेचे आहे, असे मत यावेळी अभिव्यक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. 3 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये एक भयानक घटना घडली, ज्यानं देश संपूर्ण हादरून गेला. एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि या घटनेला आता 3 वर्ष होत आहेत. निर्भया प्रकरण तुम्हा सर्वांना माहीत असेलच की किती निर्दयीपणे तिचा हत्या करण्यात आली होती, तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. मात्र हे 3 वर्ष उलटून सुद्धा कडक नियम करण्यात आले असतील, कायदे जरी कडक करण्यात असले तरी आज महिला सुरक्षित आहेत का या प्रश्नावर पुन्हा एकदा आपण आलो आहोत. तर आपण या ठिकाणी अभिव्यक्ती या संस्थेच्या वतीनं महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. नक्की काय म्हणणं आहे या कार्यकर्त्यांचं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल, आज शहर असेल ग्रामीण असेल समाजामध्ये स्त्री वावरतीये, ती सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटतं? एका बाजूनी सुरक्षित आहे असं म्हणायला लागतं आपल्याला, कारण समाजात स्त्रिया वावरताना जास्त दिसतात आपल्याला. शहरामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया रस्त्यावरती येताना दिसतात आपल्याला आणि म्हणून आपण म्हणतो की स्त्रिया रस्त्यावर यायला लागल्या म्हणजे सुरक्षित आहेत. पण त्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती यायला लागलेत तेवढीच त्यांची असुरक्षितता पण वाढत चालली आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, कारण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, व्यवस्थापन म्हणतो, ते व्यवस्थापन नसल्यामुळे हिंजवडीवर सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये बलात्कार घडू शकतो. किंवा आजही आपल्याला 7 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा बलात्कार होताना दिसतो त्यावेळेला बलात्कारांच्या संख्येमध्ये एका बाजूनी ते बाहेर येत आहेत असं म्हणूयात, की वाढ होती असं मी म्हणणार नाही, पण एका बाजूनी ही गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, बेकारीमुळे असलेल्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे महिला पूर्णपणे सुरक्षित नाहीत. आणि दिल्लीमध्ये जे काय झालं ते दिल्लीमध्ये झाल्यानंतरही त्याच्यावरती कडक कायदे केले गेले. इमिजिएट कायद्याची डिमांड केली गेली, TV वरनं चर्चासत्र झाली, सर्व देशभर लोक उतरले, कायदा कडक केला, लोकांना पकडलंही गेलं आणि तिथपासून आजपर्यंत आपण रोज एक बलात्काराची घटना पेपरमध्ये वाचतो. आपण पाहतो की कायदे हे जी घटना घडल्यानंतर उपयोगी येतात. मात्र त्याच्या आधीच जर महिला सुरक्षित राहिली, जर असे कडक आपल्या पोलिसांचा वचक राहिला, अशा मनोवृत्तीचा, अशा घातक मनोवृत्तींवर आळा घालण्यात आला तर हे कायद्यांची गरज नाही आहे. पण कायदे कडक करून महिला सुरक्षित होतील का हा तर नंतरचा प्रश्न आहे. पण सुरुवातीला ही घटना घडण्याआधी, बलात्कार होण्याआधी किंवा महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याआधीच जर काही करता आलं तर तुम्हाला काय वाटतं, याच्याबद्दल काय सांगाल? चांगला प्रश्न आहे हा, कारण कायदे कडक होऊन तर काहीच होणार नाही. कायदा गुन्हा घडल्यानंतर त्या माणसाला शिक्षा देण्यासाठी होतो. आमचं म्हणणं असं आहे, खरं म्हणजे अभिव्यक्तीची भूमिका ही आहे की समाजामध्ये जोपर्यंत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जात नाही तोपर्यंत आपल्याला बलात्कार, छेडछाड याच्यासारखे गुन्हे घडताना दिसणार. त्यामुळे ह्या समाजामध्ये पहिली गोष्ट आहे की स्त्रीला माणूस म्हणून वागवलं पाहिजे, तिच्याकडे आदराने बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला एक व्यवस्था, समाज सुधारणा, परिवर्तनाची व्यवस्था निर्माण करायला लागेल की स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये लिंगभाव समता कशी येईल
एकमेकांकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कसा येईल, कारण जोपर्यंत समाजातली पुरुष सत्ताक व्यवस्था जात नाही तोपर्यंत हे प्रकार घडत राहणार. कारण स्त्रीला मालकी हक्क समजलं जातं आणि वापरायची वस्तू म्हणून जोपर्यंत समजलं जातं तोपर्यंत हे गुन्हे घडत राहणार. कायद्याचा त्याच्यावरती निंकुश राहणार नाही. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तिनं नाव कमवले, ती आपल्या देशाचं असेल आपल्या समाजाचं नाव मोठं करते, पण तरीसुद्धा आज ती असुरक्षितच आहे असंच म्हटलं जातं. तर आणखी काही तरुणी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं समाजामध्ये तुम्ही वावरत असताना छेडछाड होते काही मुलींची, शाळा महाविद्यालय कुठेही सार्वजनिक ठिकाणी, तर या गोष्टींवर आळा घालण्यासाठी तुमचं काय मत आहे की कशा प्रकारे प्रशासनानं पुढाकार घेतला पाहिजे? आम्हाला वाटतं की कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये वेगवेगळ्या कमिटी असायला पाहिजे. विशाखा गाईडलाईन्स जिथे लोक कामं करतात, जसं मी एका ठिकाणी जॉब करते तर कंपनीमध्ये विशाखा गाईडलाईन्स असायला पाहिजे. तर ठिकठिकाणी जिथे जिथे महिलांवर अत्याचार होत आहे महिला आवाज उठवू शकतील. पण आज परिस्थिती इतकी वाईट आहे की इतकी सुशासन व्यवस्था आपण म्हणतो, पण तरीसुद्धा आज महिला कुठे कंप्लेंट करायला पोलिसाकडे जाऊ शकता, कारण की तिथेही आज एक दबाव आहे आणि त्यांना किती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळते हाही आज प्रश्नच आहे. तर शेवटी मुद्दा हाच येतो की सरकारने कितीही चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले तरी आज जोपर्यंत आपल्या सगळ्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत बदल घडू शकत नाही. तर बदल अगदी खालच्या स्तरापासून व्हायला पाहिजे, पाठ्यपुस्तकांपासून बदल व्हायला पाहिजे. कारण की आजची पाठ्यपुस्तकं काय सांगता, रमण जेवण कर आणि मुलीचं नाव घेऊन एखादं आशा स्वयंपाक कर. तर म्हणजे मुलीच्या कामामध्ये मुली एक चौकट बनवून दिली की घरची कामं म्हणजे मुलींची कामं आणि बाहेरची कामं म्हणजे मुलांची कामं. जर हे सगळे संस्कार लहानपणापासून पाठ्यपुस्तकातून जर येत असतील तर मुलांना तेच वाटतं. तर लहान मुलगा सुद्धा असला तरी तो बहिणीवर वचक बसवतो आणि म्हणतो की मला पाणी आणून दे. तर इन जनरल पाठ्यपुस्तकांपासून सुद्धा ह्या गोष्टींची सुरुवात होऊन कुठेतरी स्त्री पुरुष समानता कशा पद्धतीने आणता येईल यावर विचार करायला हवा. बरोबर आहे की स्त्री पुरुष समानता ही असायला हवी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल की जेव्हा जेव्हा स्त्रीच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होतो तेव्हा तुमच्यासारख्या महिलांनी सबल तर राहिलं पाहिजेच, पण काही प्रशासन असेल, काही धोरणं असतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सुरक्षित वातावरण समाजामध्ये निर्माण होऊ शकतं. तुमचं काय म्हणणं? म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो किंवा इन जनरल अत्याचार होतो तर घरापासून पण तिला सुरक्षिततेचं वातावरण असलं पाहिजे, आईवडिलांनी पण तिला सपोर्ट केला पाहिजे. मग ती वस्तीमध्ये राहणारी असो तर वस्तीतल्या लोकांनी पण अशा कमिट्या असल्या पाहिजे की आधार म्हणजे आपल्या समाजामध्ये असे आधार गट उभे राहिले पाहिजे ज्या कोणी त्या महिलेला सुरक्षित वाटेल की त्या गोष्टीची तिला लाज वाटणार नाही किंवा ती स्वतःला कमी लेखणार नाही, ती अजून उभी राहील त्याच्यामध्ये त्यातून बाहेर पडेल. तर व्यवस्थेने पण त्याची सुधारणा केली पाहिजे कायद्यामध्ये किंवा त्याला एक आधार दिला पाहिजे. वस्तीमधली असेल, शाळेमधली असेल, ऑफिसमध्ये असेल, तर असे आधार गट आपले प्रत्येक ठिकाणी उभे राहिले तर आपली स्त्री अजून जोमाने पुढे जाईल आणि तिला या गोष्टींचं काय वाटणार नाही आणि तिथून बाहेर पडेल. तर ह्याची सुरुवात आपण शाळेपासून घरापासून सगळ्याकडून केली पाहिजे. मुळात ह्या गोष्टी कुठून घडतात ना, आज समाज आपला आहे तर समाज तिथूनच सुरुवात केली पाहिजे, तिथून बाहेर पडतो आपण. तर त्यासाठी आपल्याला उभं राहण्याची गरज आहे. एकूणच महिलांचं काय म्हणणं आहे सुरक्षेविषयी आपण जाणून घेतलं. काही तरुण आपल्यासोबत आहे, पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जेव्हा स्त्री घरातनं बाहेर पडते तेव्हा घराकडनं सुद्धा तिला सपोर्ट असायला हवा. तुमचं काय म्हणणं आहे स्त्री सुरक्षेविषयी? अगदी म्हणजे घरातून तर या गोष्टी सपोर्ट असायलाच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हाला असं वाटतं की बाबा आपल्या घरातली जी महिला आहे त्याला सपोर्ट द्यायला पाहिजे आणि तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आज होतं असं की बाबा कोणती तरी महिला जर घराच्या बाहेर जाऊन जर चांगली नोकरी करत असेल तर तिच्याकडे संशयाने पाहिलं जातं. म्हणजे बाहेरच्या लोकांकडून पण पाहिलं जातं आणि घरातल्या लोकांकडून पण पाहिलं जातं की बाबा ही आता म्हणजे आपली जी मनुवादी व्यवस्था आहे, मनुवादी व्यवस्था पण म्हणते बायकांना घरातच ठेवा आणि जर त्या घराच्या बाहेर जातील तर त्या हाताच्या बाहेर जातील. तर आम्हाला असं वाटतं की बाबा आज घरच्या लोकांचा पण त्यांना सपोर्ट असला पाहिजे. म्हणजे एकूणच महिलांना घरातनं सपोर्ट मिळालाच पाहिजे, पण जेव्हा सामाजिक वातावरणात ती येते तेव्हा तरुण असतील, ज्या मनोवृत्ती आहे, वाईट मनाची मनोवृत्ती आहे, त्यांना कशा प्रकारे आळा घातला गेला पाहिजे तुम्हाला काय? या मनोवृत्तीनं आळा घालायला खऱ्या अर्थातून तर म्हणजे ग्रासरूट लेवलपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. जसं आमच्या बाकीच्या साथींनी पण सांगितलं की आज कॉलेजेसमध्ये वेगवेगळे प्रेशर ग्रुप्स पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त मुली नसणार, कारण हा फक्त मुलींचा प्रश्न नाही आहे, हा मुला आणि मुली दोघांचा प्रश्न आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीनं आज वस्ती पातळीवर पण अशा पद्धतीचे गट पाहिजेत की जे गट आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत नाही आहेत याची काळजी घेतील आणि जर काही होत असेल तर इमिजिएट ॲक्शन पण घेतील. म्हणजे इमिजिएट ॲक्शन म्हणजे त्या मुलीला सपोर्ट करणं, त्याचबरोबर त्या मुलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन
त्याची दखल घेतली जाते की नाही त्याची काळजी घेणं आणि इतरही त्या मुलीला मानसिक सपोर्ट, मानसिक आधार देणं, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या कम्युनिटीमधून व्हायलाच पाहिजेत. आणि हे तेव्हापर्यंत होणार नाही जेव्हापर्यंत खऱ्या अर्थानं मुलीकडे एक माणूस म्हणून पाहिला जाणार नाही. आज होतं असं की बाबा आज पुरुषांचा पण एक ॲटिट्यूड असा असतो की बाबा आम्ही यांचं रक्षण करतो आहोत, आम्हाला यांचं रक्षण करायचं आहे. बट जेव्हापर्यंत हा ॲटिट्यूड जाणार नाही का आम्हाला यांचं रक्षण करायचं आहे, कारण या ॲटिट्यूडमध्ये सुद्धा कुठेतरी एक आहे की आम्ही वर आहोत आणि महिला खाली आहेत. तर कुठेतरी एक चळवळ अशी यायला पाहिजे की बाबा आपण सगळे मिळून अशा पद्धतीच्या गोष्टींना हाणून पाडायला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता येईल. धन्यवाद ही सर्व माहिती दिल्यामुळे. तर एकूणच आपण आज महिलांच्या सुरक्षेविषयी बोलत आहोत. 3 वर्ष झालेत दिल्लीमध्ये घडलेल्या प्रकरणाला आणि अशा प्रकारचे बलात्कार वारंवार होताना दिसत आहेत, अशा घटना घडताना दिसत आहेत. मात्र समाज आपला कधी बदलेल याबद्दल अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी एवढंच सांगितलं की ग्रासरूटपासून अगदी मुळापासून सुरुवात झाली पाहिजे. मुलांवर संस्कार होताना स्त्री पुरुष समानतेविषयी त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. स्त्री ही आपल्यापेक्षा कमी नसून आपल्या बरोबरीची आहे आणि आपल्यासोबत एकत्र आपण हा समाज घडवतोय. त्यामुळं स्त्रीला जे मान सन्मान समाजात मिळाला पाहिजे तो मिळाला पाहिजे. तिच्याबद्दल समाजामध्ये ती वावरत असताना तिला असुरक्षित असं वाटता कामा नये, अशी आपली हावभाव असले पाहिजेत, अशी आपली मनोवृत्ती असली पाहिजे. तर अशा प्रकारचं सामाजिक वातावरण आपल्या इथे निर्माण झालं पाहिजे, तरच आपल्या समाजातील महिला आज सुरक्षित असतील. कॅमेरामॅन स्वप्नील सोबत आतिश ढवळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.